वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज दिवसभर टाईम नाही भेटला मला, तर आज आता माझी मम्मी आली आहे, तर तिच्यासाठी मी साबुदाणे वडे करते. तर तुम्हाला ती रेसिपी दाखवते. तेल ना चांगलं गरम करून घेते, तोपर्यंत मी साबुदाणे वड्याची तयारी करते. हे काय लगेच होतं. त्याच्यात साबुदाणे घेते मी. बटाटे घेते. मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. त्याच्यात मिरची टाकेन मी आणि मीठ, जिरं पावडर पण टाकू शकता. आता माझ्याकडे नाही तर मी जिरं टाकते आणि शेंगदाण्याचं कूट. आता इथे ना मी शेंगदाण्याचं कूट ॲड करते. मिरची घेतली आहे आणि जिरं ॲड करते. आणि जिरे पावडर पण ॲड करू शकता. माझ्याकडे नाही आहे. हिरवा मसाला वगैरे संपला तर ते घेऊन यायचं आहे. कोथिंबीर वगैरे ॲड करा तुम्ही, छान लागते. हे मी मीठ ॲड करते अंदाजेनुसार. आता हे पूर्ण मिक्स वगैरे करून घेईन, एकत्र करेन. ह्याच्यामध्ये कोथिंबीर, जिरे पावडर ॲड करू शकता तुम्ही, अजून टेस्ट येतो. आता माझ्याकडे जे आता नाही आहे, तर मी माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यानेच करते. छानच होतात. फास्ट गॅस ठेवला आहे. तेलात आता टाकून घेते. ते एक साईडला वडे ठेवलेत आणि इथे चहा पण करायला ठेवली आहे. आता किचनमध्ये एंट्री झाली आहे ना कॅटूची. हां, झोप येते तिला. झोप दुपारी नाही झोपली, आता संध्याकाळी तिला झोप येते ना. कॅटू आईबरोबर खेळायचं नाही 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 शोनू. आणि इथे काय करते मम्मा? वडे होतात आहे. इथे चाय झाली आहे. इथे दूध ठेवलं माझ्या कॉफी. नाही खायचं. काल प्रसाद आणली होती, ती मम्मीला देते. मम्मी बघ तुला काय पाहिजे ते घे. तुझ्या अगोदर ती घेते. छान झालेत ना. मम्मी लाजते आम्ही. तू लाजते. चल. हे बघ काय करते मम्मी. घे तुला काय पाहिजे ते. कॅटू काय करतेस तू? हे पेढे मला खूप आवडतात. हां ते माहिती आहे. हां सेम आहे. घे हे पाहिजे ते हे घे ना. आणि हे घे. हे नाही मी खाणार आहे. हे तुझ्यासाठी आणलं. हे का पाहिजे? हे असं काय झालंय मम्मी? असं
हिला गोड आवडतं, गोड ना, तुझ्यासारखं गोड आवडतं तिला खायला. आता मी माझ्यासाठी करते कॉफी आणि काल जो मग मी आणला होता ना त्याच्यात करते. खूप छान आहे आणि मला ना अशी छोटी मोठी भांडी खूप आवडतात. आता मी ऑर्डर पण केली आहे, आयनची कढई ऑर्डर केली आहे आणि काल चॉपिंग बोर्ड ऑर्डर केला होता कारण माझा तो बोर्ड खराब झाला होता आणि माझ्याकडे एक आहे पण तो मोठा आहे. आणि माझ्यासाठी वडे मस्त केले आहे, त्याच्यामध्ये मस्त चॉप करून बारीक मिरची टाकली आहे. आता कॉफी बनवून घेते. काय करते तू? ड्रेस पुन्हा खराब करते ना? हा कॅटू, काय केलंस तू? हे काय करते सांग? काय करतेस तू हे? तर आता मी हे चिकन करायला घेते. तर मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, खडे मसाले टाकले आहेत आणि त्याच्यानंतर मी चिकन ॲड केलं आहे. ते थोडं परतायचं चांगलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि हे सर्व तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. आणि त्याच्यानंतर मग मी बेरिस्ता काजू बदाम त्याची पेस्ट करून घेतली आहे. त्याच्यानंतर ते चिकनमध्ये ॲड करायचं आहे आणि तुम्ही ना चिकन मॅरिनेट करून पण ठेवू शकता. दही वगैरे आणि आपले मसाले जे आहेत, हळदी, लाल मसाला वगैरे, हे मी पेस्ट करून घेतलेली, मी ग्राइंड वगैरे करून घेतलं आहे आणि मी आता त्याच्यामध्ये ॲड करेन. आणि मी बोलत होते चिकन तुम्ही मस्त मॅरिनेट वगैरे करू शकता दही आणि आपले मसाले लावून फक्त. पण मला ते लगेच करायचं होतं म्हणून मी ते करायला घेतलं. त्याची मी पेस्ट ॲड केली आहे आणि हे सर्व चांगलं परतायचं. मसाल्याचं पाणी भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून चांगलं ते मसाला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि मग पुढे तुम्ही बघा मी कसं बनवते ते मी सांगते काय काय अजून टाकलं आहे ते. टेबल बोली मत. आणि त्याच्यामध्ये मी मसाले ॲड केले आहेत, हळदी, आपलं लाल तिखट, चिकन मसाला, मटन मसाला, धने पावडर आणि मी सुहाराचा चिकन मसाला पण ॲड केला आहे. ॲक्च्युली आईसला खूप मसालेदार जेवायला आवडतं, चिकन वगैरे हे ते. तो भाजी व्हेजिटेबल्स वगैरे काही खात नाही, तर त्याच्यासाठी मला चिकन बनवावंच लागतं. चिकन मटन वगैरे. मटन तर मी नाही खात पण चिकन खाते, पण मी इतकं नाही खात. मी त्याच्यासाठीच बनवून ठेवते. मी माझ्यासाठी फिश वगैरे बनवते. आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते. जसं मला आता फिश आवडतं तसं त्याला चिकन वगैरे आवडतं तसे. आता हे हळदी सर्व मसाले ॲड करते आणि सर्वांची टेस्ट वगैरे वेगळी असते तर आपण कोणाला काय बोलू नाही शकत. त्याला चिकन आवडतं, मटण आवडतं, मी त्याच्यासाठी बनवते. मग मला फिश वगैरे खायला आवडते, मी माझ्यासाठी बनवते. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त आणि हे मस्त 15-20 मिनटं ठेवायचं स्लो गॅसवरती. चांगलं शिजून द्यायचं आहे आणि स्लो गॅसवरती ठेवायचं आहे. आणि थोडं तुम्हाला ग्रेव्ही वाटेल ना तर तुम्ही गरम पाणी ॲड करा आणि खूप टेस्टी होतं, खूप टेस्टी होतं, छान बनतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता मी ह्याच्यामध्ये दही ॲड करते आणि दही तुम्ही मॅरिनेट वगैरे करून चिकनला मॅरिनेट करून ठेवू शकता. आता हे चांगलं मी परतून घेईन आणि झाकण लावून 15-20 मिनटं ठेवेन स्लो गॅसवर. 20-25 मिनटं चिकन शिजेपर्यंत ठेवेन. चांगलं परतून घ्यायचं आहे, हे मिक्स वगैरे करायचं चांगलं आणि मग झाकण लावून ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. जसं दिसतंय ना तर तेवढंच टेस्टी पण झालं आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी वरून मिरची ॲड केली होती आणि ह्याच्यात कसुरी मेथी ॲड केली आहे. आणि इकडे माझी कॅटूची मस्ती चालू आहे. ही कोणती स्टाईल आहे? आणि आता इथे चिकनची रेसिपी रेडी आहे, तर तुम्ही प्लीज नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी होते. चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.